हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. आज मी ना तुम्हाला जेव्हा सुट्टी असते स्कूलला, तेव्हा घरचं शेड्यूल कसं असतं हे सांगणार आहे. आधी सगळ्यात आधी रेडी झाले सकाळी 7 वाजता आणि 7ला तेवढ्यात मुलं आली. म्हणजे स्किनला ना फक्त माझं टोनरच लावून झालेलं. देन पहिली बॅच झाली, देन कॉफी घेतली. मग नंतरची मुलं आली 9 वाजताची. त्यांचा क्लास सुरू झाला. त्याच्यामध्ये टेस्ट घेणं असेल काहींचं, काहींना व्हिडिओज दाखवणं असेल, काहींना टीचिंग असेल, हे सगळं झालं. आफ्टर दॅट 10 वाजताची बॅच आली. त्यांचा क्लास 11:30 पर्यंत होता. ही छोटी-छोटी मुलं आहेत 2nd, 3rd, 4th स्टँडर्डची. देन 11:30ला 8 CBSEची मुलं आली. त्यांचं आम्हाला SST शिकवायचं होतं. मग त्याच्यामध्ये डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे सगळं झालं. 1 वाजता मुलं गेली. देन मला ॲक्च्युअली टाईम मिळाला आहे उरलेलं स्किन केअर करायला. मग जेवण करून पटकन बाहेर गेले बिकॉज ऑलरेडी स्टुडंट्स तिथे आले होते नंतरचे. त्यांना सगळं शिकवलं. देन ब्रेक घेतला, कॉफी पिली. मग 3ची मुलं आली. त्यांचा क्लास आमचा झाला. त्याच्यामध्ये मॅथ्स शिकवणं असेल, सायन्सचं लेसन शिकवणं असेल, हे सगळं झालं. 4:30 पर्यंत छानपैकी आवरले. तिकडे गेले. तिकडून 9 वाजता घरी आले. तिकडे पण एवढं भारी शेड्यूल होतं, पण मी ते शूट नाही करू शकत. मग घरी आल्यानंतर मुलं ऑलरेडी आली होती आणि तिकडे ना एक इडली वडाचा मी गेम खेळला. 6 CBSEला मॅथ्समध्ये आहेच आहे तो. त्यामुळे एक तर रात्रीचा क्लास मला एवढा आवडायला लागला आहे. असं करत करत 11 वाजले. मग फ्रेश झाले. जेवण केलं 12 वाजेपर्यंत. देन गाणी ऐकत ऐकत उद्याचं शेड्यूल केलं, टाईमटेबल मुलांना सेंड केलं आणि असं होतं आजचा दिवस. बाय बाय.